हॅलो, वेलकम फ्रेंड्स, वेलकम टू अचिव्हर्स क्लासेस. तुमचं स्वागत आहे एका नवीन लेक्चरमध्ये. एक व्हेरी फ्रेश लेक्चर आपण आज घेऊन आलेलो आहे. स्टँडर्ड 7चं मॅथ्सचं चॅप्टर नंबर 4 अँगल्स अँड पेअर ऑफ अँगल्स पार्ट 3. गेल्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं? तर आपण शिकलो होतो अबाउट द कॉम्प्लिमेंटरी अँगल्स बद्दल. कोणाबद्दल शिकलो होतो? कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. कोणाला म्हणायचं कॉम्प्लिमेंटरी अँगल? ओके, त्याबद्दल आपण बघितलं होतं. सो कोणाला म्हणणार कॉम्प्लिमेंटरी अँगल्स? की असे दोन अँगल्स की ज्यांची सम किती असते रे? 90 डिग्री असते. दिस प्लस दिस या दोघांची सम मिळून किती येणार आहे? म्हणजे एक्स प्लस वाय इज इक्वल टू किती यायला पाहिजे? 90 डिग्री. जर ती 90 डिग्री असेल तर त्या दोन ट्रायंगल्सला आपण काय म्हणतो? दोन अँगल्सला आपण काय म्हणतो? सप्लिमेंटरी अँगल्स. बघा इथे एक अँगल दिलेला आहे. तुम्हाला लहानपणीच आपण 5th स्टँडर्ड मध्ये शिकलेलो टाइप ऑफ अँगल्स मध्ये. सपोज जर फर्स्ट ऑफ ऑल हा एक अँगल आहे, असा एकमेकांवर कोइन्साइड असेल तर त्याला आपण काय म्हणतो? 0 डिग्री अँगल. ओके, त्याच्यानंतर सपोज अँगल हा लेस दॅन 90 असेल. ओके, बघा हा लेस दॅन किती आहे? 90 डिग्री. तर याला काय म्हणतो आपण? ॲक्यूट अँगल ट्रायंगल असं म्हणतो. ओके, सपोज हाच अँगल जर अशा पद्धतीने असेल, इथे अशा प्रकारची साइन असेल तर याला आपण काय म्हणतो? राईट अँगल ट्रायंगल असं म्हणतो. सपोज एखादा अँगल ग्रेटर दॅन 90 डिग्री असेल. ओके, काय असेल? ग्रेटर दॅन 90 डिग्री असेल तर त्या ट्रायंगलला आपण काय म्हणतो? ऑब्ट्यूज अँगल असं म्हणतो. ओके, आणि जर अशा पद्धतीने अँगल असेल तर या अँगलला आपण काय नाव देतो? स्ट्रेट अँगल. याला काय नाव देतो आपण? स्ट्रेट अँगल असं म्हणतो. ओके, कळलं? आय होप तुम्हाला कळलं असेल. आणि तुम्हाला माहिती आहे की स्ट्रेट अँगलचं मेजरमेंट किती असतं रे? 180 डिग्री. किती असतं? 180 डिग्री. सो इथे दोन प्रकारचे अँगल्स आपल्याला दिलेत बघा. हा फर्स्ट ऑफ ऑल हा एक अँगल आहे आणि हा एक दुसरा अँगल आहे. ओके, याला नाव देऊया आपण. याला नाव देऊया पी. ओके, हा तुमचा पॉइंट घ्या क्यू आणि या पॉइंटला आपण नाव देऊया आर आणि या पॉइंटला नाव देऊया एस. ओके, सो बघा हा एक अँगल तयार होतोय. कुठून रे? फ्रॉम पी पासनं. ओके, कुठून तयार होतोय? पी पासनं. मग आपण बघूया कोणता अँगल आहे. तर बघा पी पासनं तयार होतोय तो पी क्यू आणि आर. हा जो अँगल आहे हा एक अँगल आहे आणि दुसरा अँगल कोणता आहे? आर क्यू एस. ओके, हे दोन अँगल्स तयार होतात आपल्याकडे. ओके, सो या दोघांची सम किती आहे रे? बघा एवढी आहे का? या अँगल एवढी आहे का? आणि हा अँगल तर तुमचा स्ट्रेट अँगल आहे आणि स्ट्रेट अँगलची सम किती असते रे? 180 डिग्री. आणि याच्यावरनच आपल्याला शिकायला मिळतं काय? की जे अँगल्सची सम, सपोज दोन अँगल्स आहेत, ते अँगल कोणता आहे? फर्स्ट ऑफ ऑल अँगल कोणता आहे? पी क्यू आणि आर. ओके, सो पी क्यू आर प्लस सेकंड अँगल कोणता आहे रे? आर क्यू एस. कोणता अँगल आहे? आर क्यू एस. सो या दोघांची सम किती आली? तर 180 डिग्री. म्हणून अँगल पी क्यू आर आणि अँगल आर क्यू एस ला आपण काय म्हणणार आहोत? सप्लिमेंटरी अँगल. काय म्हणणार आहोत? सप्लिमेंटरी अँगल्स. ओके, कळलं? आय होप तुम्हाला कळलं असेल. मग काय रे सप्लिमेंटरी अँगल्स म्हणजे काय? की ज्या अँगल्सची सम काय? ज्या अँगल्सची सम किती यायला पाहिजे? 180 डिग्री यायला पाहिजे. त्या अँगल्सला आपण काय म्हणणार? सप्लिमेंटरी अँगल. ओके, बघा इथे स्टेटमेंट दिलंय. काय स्टेटमेंट दिलेलं आहे आपल्याला? सम ऑफ, बघा काय दिलंय? सम ऑफ द मेजर्स ऑफ सम टू अँगल्स इज 180 डिग्री. किती यायला पाहिजे रे? 180 डिग्री यायला पाहिजे. दे आर नोन ॲज सप्लिमेंटरी अँगल. जर दोन अँगलची सम किती आली? 180 डिग्री आली तर त्याला आपण काय म्हणणार आहोत? सप्लिमेंटरी अँगल. मग आपण कॉम्प्लिमेंटरी बद्दल शिकलो होतो. सो कॉम्प्लिमेंटरी बद्दल काय शिकलो होतो? की कॉम्प्लिमेंटरीची सम. ओके, कॉम्प्लिमेंटरीची सम किती असते रे? 90 डिग्री. आणि तेच सप्लिमेंटरी अँगलची सम किती असते? 180 डिग्री. हे अजिबात विसरायचं नाही. ओके, कळलं तुम्हाला? सो एकदम इझी. चला मग पुढे जाऊ. आता इथे एक एक्झाम्पल तुम्हाला दिलेले आहे. ओके, चला त्या एक्झाम्पल बद्दल आपण बघूया. काय दिले रे? तर बघा, ऑब्झर्व द अँगल्स इन द फिगर बिलो अँड एंटर द प्रॉपर नंबर इन द बॉक्सेस. ओके, दोन अँगल्स तुम्हाला दिलेले आहेत. चला त्यांची नावं लिहूया. ओके, एक अँगल आहे. सपोज हा अँगल, याला नाव देऊया आपण
ओके, याला नाव देऊया पी, हा आहे क्यू आणि याला नाव देऊया आर. ओके, पी क्यू आर. आणि एक दुसरा अँगल घेऊया, त्याला नाव देऊया एम, हा एन आणि हा पॉइंट टी. ओके, आता ह्या अँगलची सम तुम्हाला किती दिली आहे रे? 110 डिग्री दिलेली. आणि ह्या अँगलची सम किती, सॉरी सम नाही, मेजरमेंट किती दिलेले? 70 डिग्री. हे ऑलरेडी तुम्हाला दिलेले. ओके, ऑलरेडी तुम्हाला दिलेले. सो आपल्याला काय करायचंय? फिलअप करायचंय बॉक्सेस. सॉरी, बॉक्सेस काय करायचे? फिलअप करायचे. ओके, सो चला फिल करूया. चला मग चला, इथे काय दिले बघा? अँगल पी क्यू आर इज इक्वल टू 110 ऑलरेडी दिलेले. आणि अँगल एम एन टी किती दिलेले? 70 डिग्री. बघा, पी क्यू आर किती दिले? 110. आणि एम एन टी बघा, हा एम एन टी याचं मेजरमेंट किती दिले? 70 डिग्री. सो आता इथे काय केलेले? त्यांची ऍडिशन केली. मग अँगल पी क्यू आर, पी क्यू आर चं मेजरमेंट किती आहे? पी क्यू आर चं मेजरमेंट बघा, पी क्यू आर चं मेजरमेंट किती आहे? 110. लिहा 110. आणि एम एन टी, एम एन टी चं मेजरमेंट किती दिले? 70 डिग्री दिले. ओके, सो 110 आणि 170 किती झालं रे? 180. म्हणजे काय रे? देअरफॉर मेजरमेंट ऑफ अँगल पी क्यू आर प्लस मेजरमेंट ऑफ अँगल एम एन टी इज इक्वल टू किती? 180 डिग्री. जर दोन अँगलची सम 180 डिग्री येत असेल तर त्या दोन अँगल्सला म्हणजे पी क्यू आर आणि एम एन टी, म्हणजे हा पी क्यू आर आणि हा एम एन टी, यांना काय म्हणणार आहे आपण? सप्लिमेंटरी अँगल्स असं म्हणणार. काय म्हणणार? सप्लिमेंटरी अँगल्स. बघा किती इझी आहे, काय डिफिकल्ट आहे? तर हे दोन अँगल्स काय झाले मग? सप्लिमेंटरी अँगल्स झाले. ओके, चला आता इथे काय दिलंय बघा, इथे तुम्हाला एक अँगल दिलेला आहे. ओके, आणि मी म्हटलेलं आहे की तुम्ही चेकआउट करा. काय चेक करा बघा? फाइंड द मेजर ऑफ सप्लिमेंटरी ऑफ अन अँगल ज्याचं मेजरमेंट किती आहे? 135 डिग्री. ओके, मग 135 डिग्री ज्याचं मेजरमेंट आहे त्याचा सप्लिमेंटरी काढायचा आहे तुम्हाला. ओके, म्हणजे एक अँगल तुम्हाला दिलेला आहे. ओके, चला बघूया अँगल. आपण सॉरी, ओके, हा एक अँगल तुम्हाला दिलेला आहे. ओके, इथे काय दिलंय ते नका चेक करू तुम्ही. आणि हा एक दुसरा अँगल दिलेला आहे. ठीक आहे, किती दिलेला आहे? 135. बघा, हा एक 135 वाला आहे. आता ऑलरेडी त्यांनी मेजरमेंट देऊन टाकले. ठीक आहे, चला इथे तुम्हाला लक्ष नाही द्यायचं. ओके, इथे जे आहे त्यावर तुम्हाला लक्ष घालायचं नाही. हा एक अँगल दिलेला आहे, हा कितीचा आहे रे? 135 डिग्रीचा आहे. ओके, आणि त्याचा जो सप्लिमेंटरी आहे त्याचं मेजरमेंट आपल्याला काढायचं आहे. इथे काय दिलंय हे बघू नका. ठीक आहे, चला मग आपण काय म्हटलं रे? की लेट द मेजर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल बी एक्स. ओके, जो 135 चा जो कॉम्प्लिमेंटरी असणार आहे, ओके, त्याला काय? कॉम्प्लिमेंटरी नाही, सॉरी, इथे काय यायला पाहिजे? सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरी. ओके, बी एक्स, काय एक्स आहे असं म्हणूया. मग आता याला एक्स जर मानलं आपण तर काय येईल? सो एक्स, एक्स प्लस 135 इज इक्वल टू किती रे? 180 डिग्री. बरोबर, या दोघांची सम किती आहे? 180 डिग्री. ओके, हे मी इकडे सॉल्व्ह करतो. परत एकदा लिहूया, एक्स प्लस 135 डिग्री इज इक्वल टू किती? 180 डिग्री. आता आपल्याला व्हॅल्यू कोणाची काढायची रे? तर व्हॅल्यू काढायची आहे एक्स ची. ओके, मग 135 चं इथे काय काम आहे का? नाही. सो त्याला आपल्याला काय करावं लागेल? इथून काढावं लागेल. तर कसं काढणार? हा प्लस 135 आहे तर आपण काय करणार? ह्याच्या अपोजिट ऍक्शन करणार. 135 इथे तुम्हाला दिलेलं आहे, इथे काय आहे? 180 डिग्री. सो इथे प्लस 135 होतं तर इथे काय करणार? मायनस 135. आणि इथे पण काय करणार? मायनस 135. इकडे काय करणार? सबट्रॅक्ट बोथ साइड बाय 135 डिग्री. ओके, आता 135 ने सबट्रॅक्ट केलं मग काय उरलं रे? बघा, सबट्रॅक्शन झाल्यावर हा 135 135 विल गेट कॅन्सल. इथे काय राहिलं? फक्त एक्स. सो इथे किती उरले?
हे सबट्रॅक्शन करा कुठेतरी बाजूला. 180 मायनस 135 इथे झाले 10. ओके, इथे किती राहिले 7. 10 मधनं 5 गेले 5, 7 मधनं 3 गेला 4, इथे आले 0. सो इथे काय राहिलं 45 डिग्री. किती राहिले 45 डिग्री. याला काय करायचंय तुम्हाला मस्तपैकी एक छोटूसा ब्रॅकेट करून द्यायचा. ओके, ब्रॅकेट करून टाकायचं. ओके, सॉरी नाही होते, जाऊ दे. ठीक आहे, तुम्ही मॅन्युअली करून घ्या. ओके, आय होप हा क्वेश्चन तुम्हाला कळाला असेल. चला नेक्स्ट. आता दोन अँगल्स तुम्हाला दिलेले आहेत ऑलरेडी. चला मी मेजरमेंट करतो. एक असेल तुमचा मोठा अँगल आणि दुसरा असेल एक छोटा अँगल. ओके, मग याला म्हणा a+30 किंवा याला म्हणा 2a. ओके, चला म्हणा कोणाला तरी 2a म्हणा, कोणाला तरी a+30 म्हणा. ओके आहे. सो हे काय तरी कॉम्प्लिमेंटरी अँगल्स, सॉरी सप्लिमेंटरी अँगल्स काय आहेत दिलेलं सप्लिमेंटरी अँगल्स. सो इथे लिहा 2a and a+30 are supplementary angle. काय आहे तरी सप्लिमेंटरी अँगल्स. म्हणजे सप्लिमेंटरी अँगल्स आहेत तर सप्लिमेंटरी अँगल्सची सम किती असते रे? तर किती असते? ह्या 2a आणि हा a+30 याची सम किती येते रे? 180 डिग्री येते. किती डिग्री येते? 180 डिग्री. ओके, मग करा सॉल्व. हे ब्रॅकेट ओपन करा. काय राहील इथे 2a हा a हा +30 इज इक्वल टू 180 डिग्री. सो 2a आणि हा a 1a किती झाले रे? 3a + 30 इज इक्वल टू 180 डिग्री. आपल्याला a ची व्हॅल्यू काढायची. या 30चं इथे काही काम आहे का? a ची व्हॅल्यू काढायची, 30चं काही काम आहे का? नाही. सो याला काय करावं लागेल? +30 आहे तर अपोजिट ऍक्शन काय होईल? अपोजिट ऑपरेशन काय करावं लागेल आपल्याला? -30. काय करावं लागेल? -30. नुसते इथे -30 करून चालेल का? नाही, राईट साईडला पण काय करावं लागेल? -30. सो हा +30 -30 विल गेट कॅन्सल. इथे काय राहिलं फक्त 3a आणि 180 मधनं 30 गेले. किती शिल्लक उरले रे? 150. काय काय उरले ते इथे परत एकदा लिहूया. 3a इज इक्वल टू 150. हा a इकडे कसा आहे रे? मल्टिप्लाय. तर इकडे येताना काय होईल? डिवाइड किंवा त्याच्या अपोजिट ऍक्शन करा. 3 मल्टिप्लाय बाय a, मल्टिप्लिकेशनची अपोजिट ऍक्शन काय? डिवायडेड बाय 3. मग जसं इथे डिवायडेड बाय 3 केलं, इथे पण काय करावं लागेल? डिवायडेड बाय 3. सो 3 विल गेट कॅन्सल. आणि इथे आपल्याला डिव्हिजन करायचे. सिम्पली डिव्हिजन होते तर आपण करून टाकूया. काय डिव्हिजन होईल बघा? 3 1 जा 3, 3 5 जा 15 आणि हा 0. सो a ची व्हॅल्यू किती आली रे? a ची व्हॅल्यू किती आली? 50 डिग्री. पण आपल्याला a विचारलंय का? आपल्याला इच अँगलचं मेजरमेंट विचारलंय. ओके, सो पहिला अँगल कोणता आहे? फर्स्ट अँगल काय आहे? 2a. मग काय येणार? 2 मल्टिप्लाय बाय 50. मग 52 जा किती झाले रे? 100 डिग्री. म्हणजे हा अँगल किती आला? 100 डिग्रीचा आला. आता सेकंड काय काढायचं आहे आपल्याला? a+30. सो a ची व्हॅल्यू किती आहे? 50 प्लस 30 इथे लिहा 30. सो 50 प्लस 30 किती झालं? 80 डिग्री. सो हा अँगल किती आला रे तुमचा? 80 डिग्री. इन दिस वे आपल्याला काय करायचं होतं? हे अँगल्स फाइंड आउट करायचे होते. ओके, सो व्हिडिओ पॉज करा, एक स्क्रीनशॉट काढा आणि किंवा पॉज करून तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्या. चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. आता आपल्याला बघायचं आहे प्रॅक्टिस सेट 17. ओके, काय बघायचंय? प्रॅक्टिस सेट 17. प्रॅक्टिस सेट 17 मध्ये काय दिलेले आहे तुम्हाला? की कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आपल्याला फाइंड आउट करायचे. काही अँगलची मेजरमेंट तुम्हाला दिलेली आहे. ओके, आणि त्याचे काय काढायचे? तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी अँगल्स फाइंड आउट करायचे. ओके, सो इथे लिहूया आपण. लेट कॉम्प्लिमेंटरी, प्रत्येक ठिकाणी लिहायचंय तुम्हाला हे. कॉम्प्लिमेंटरी
अँगल ऑफ 15 डिग्री बी एक्स डिग्री. ओके, एक्स आहे असं म्हणूया. मग एक्स प्लस 15 किती होईल रे? एक्स प्लस 15 इज इक्वल टू किती होईल? 180 डिग्री. का? कारण ते कॉम्प्लिमेंटरी अँगल आहे. ओके, आणि सॉरी, हे कॉम्प्लिमेंटरी कुठून येतंय? सप्लिमेंटरी हवंय ना? काय हवंय? सप्लिमेंटरी. इथे पण सप्लिमेंटरी हवंय. सप्लिमेंटरी. ओके, चला किती? 180 डिग्री. हा 15 इकडे कसा आहे रे? प्लस, सो इकडे येताना काय होईल? तो मायनस. ओके, किंवा मायनस होईल किंवा त्याचे अपोजिट ऑपरेशन करा. प्लस 15 चे अपोजिट ऑपरेशन मायनस 15 इज इक्वल टू 180. जसं इथे मायनस 15 घेतलं, इथे पण काय घ्यावं लागेल? मायनस 15. सो 15 15 विल गेट कॅन्सल. इथे काय राहिलं? एक्स इज इक्वल टू 180 मधनं 10 गेले 170, उरला 5. 170 मधनं 5 गेले 165 डिग्री. ओके, कळलं? ओके, किंवा ज्यांना नसेल जमत त्यांनी हे सबट्रॅक्शन करा. 180 मायनस 15, यू विल गेट द आन्सर. ओके, सो आता काय आन्सर काढायचं आपल्याला? 85 चा आपल्याला काय काढायचं आहे? सप्लिमेंटरी अँगल काढायचं. ओके, सो हे स्टेटमेंट तुम्हाला पुन्हा लिहायचं आहे. लेट सप्लिमेंटरी अँगल ऑफ 85 डिग्री बी एक्स किती आहे रे? एक्स आहे असं म्हणून घेऊया आपण. मग जर एक्स असेल तर काय होईल? लिहा एक्स प्लस 85 इज इक्वल टू किती यायला पाहिजे? दोघांची सम 180 डिग्री. ओके, सो इथे किती येत रे? प्लस 85. त्याच्या अपोजिट ऍक्शन करा. काय होईल? मायनस 85. आणि इथे पण काय येईल? मायनस 85. ओके, सो 85 विल गेट कॅन्सल. प्लस 85 आणि मायनस 85 झिरो होईल. ओके, झिरो म्हणजेच काहीच नाही. ओके, आणि 180 मधनं 85 गेलं, आन्सर काय येईल? 95 डिग्री. काय आन्सर येईल? 95 डिग्री. सो तुम्ही सिम्पली हे सबट्रॅक्शन करायचं आहे. 180 मायनस 85, यू विल गेट द फायनल आन्सर. ओके, आय होप तुम्हाला कळलं असेल. चल, सो सिमिलरली हे पण तेवढेच इझी आहे. तुम्ही हे होमवर्कला करावं असं माझी इच्छा आहे. ओके, काही डिफिकल्ट नाही. सिम्पली काय करायचंय तुम्हाला? एक्स प्लस 120 इज इक्वल टू काय करायचंय? 180 डिग्री. ओके, सो काय होईल? हा 120 तुम्हाला बोथ साइडने काय करावं लागेल? सबट्रॅक्ट करावं लागेल. कारण ते प्लस 120 आहे, त्याची अपोजिट ऍक्शन काय? मायनस 120 मायनस 120. सो 120 मधनं 120 गेला, झिरो. इथे काय राहिला? फक्त एक्स इज इक्वल टू 180 मधनं 20 गेले किती? 60 डिग्री. ओके, अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचंय. सो हे होमवर्कला तुम्ही सॉल्व्ह करून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि व्यवस्थित बघून लिहा. ओके, हा एक सॉल्व्ह करून देतो मी, 0 डिग्री वाला. इम्पॉर्टंट आहे. ओके, सो इथे काय लिहिणार? लेट चल. ओके ओके, चल इथे लिहा लेट ओके, लेट सप्लिमेंटरी अँगल ऑफ 0 डिग्री बी एक्स. ओके, सप्लिमेंटरी अँगलची सम किती असते रे बाळांनो? एक्स आणि हा जो तुम्हाला सप्लिमेंटरी दिलाय 0 डिग्री इज इक्वल टू किती? 180 डिग्री. ओके, सो 0 म्हणजे काय रे? काहीच नाही. देअरफॉर एक्स इज इक्वल टू काय येईल आन्सर? 180 डिग्री. ओके, कळलं तुम्हाला? सो 0 चा सप्लिमेंटरी अँगल किती येणार आहे? 180 डिग्री येणार आहे. ओके, कळलं? ठीक आहे. ए चं काय येणार आहे? मग चला इथे पण लिहूया. लेट supplementary angle of 0 डिग्री बी ए डिग्री. कोणता अँगल दिलाय तुम्हाला? ए डिग्री. सो लेट सप्लिमेंटरी अँगल ऑफ ए डिग्री बी एक्स. ह्याला काय म्हणा?
एक्स म्हणा, काय म्हणा एक्स. सो काय होईल रे, सो काय होईल ए प्लस हा एक्स, या दोघांची सम किती येईल 180 डिग्री. ओके, आपल्याला कोणाची व्हॅल्यू काढायची आहे, ए ची व्हॅल्यू काढायची. सो हा एक्स जो इथे प्लस एक्स आहे तो दोन्ही साईडने आपल्याला काय करावं लागेल, सबट्रॅक्ट करावं लागेल. सो इथे काय येईल मायनस एक्स. ओके, इथे तुम्हाला लिहायचं आहे काय, सबट्रॅक्ट बोथ साइड बाय एक्स, एक्स ने सबट्रॅक्ट करायचं. सो प्लस एक्स मायनस एक्स विल गेट कॅन्सल. इथे काय राहिलं, ए इज इक्वल टू 180 मायनस एक्स. ओके, सो दिस इज युअर फायनल आन्सर. सो ए चा सप्लिमेंटरी अँगल काय आला 180 डिग्री मायनस एक्स, किंवा 180 मायनस एक्स इकडे डिग्री लिहा. ओके, चला, आय होप तुम्हाला कळलं असेल. ठीक आहे, आता हे तर किती सोपं आहे बघा. इथे काय दिलंय सेकंड क्वेश्चन मध्ये, द मेजर ऑफ सम अँगल्स आर गिवन बिलो. ओके, काही अँगलचे मेजरमेंट तुम्हाला इथे दिलेले आहे. दिलेले आहेत का, तर यस. पुढे काय म्हटलं, यूज देम टू मेक पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँड सप्लिमेंटरी अँगल्स. ओके, त्यांचा यूज करून तुम्हाला काय बनवायच्यात, पेअर बनवायच्यात, जोड्या बनवायच्यात. कोणाच्या जोड्या बनवायच्यात, कॉम्प्लिमेंटरीच्या आणि सप्लिमेंटरीच्या. आता फर्स्ट ऑफ ऑल कॉम्प्लिमेंटरी म्हणजे काय रे, की हा एक अँगल प्लस हा एक अँगल, या दोघांची सम किती यायला पाहिजे 90 डिग्री. ओके, आणि सप्लिमेंटरी म्हणजे काय, की हा एक अँगल आणि हा एक अँगल, या दोघांची सम किती यायला पाहिजे 180 डिग्री यायला पाहिजे. मग असे दोन अँगल शोधा की ज्यांची सम किती यायला पाहिजे 90. ओके, मग आता इथे जरा लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. कोणावर लक्ष द्या, पहिल्या अँगल कडे लक्ष द्या. पहिल्या अँगल मध्ये काय दिलंय बघा, पहिला अँगल दिलाय तुम्हाला 60 डिग्री, बरोबर. मला सांगा 60 मध्ये किती मिळवले तर 90 होतील रे, 30. ओके, मग हा अँगल, हा एक अँगल आणि हा एक दुसरा अँगल बघा, या दोघांची सम किती येईल 90 डिग्री येईल. चला, पहिले तर फर्स्ट ऑफ ऑल आपण लिहूया पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल. ओके, काय लिहूया, पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. ओके, पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. मग बघा, मेजरमेंट ऑफ अँगल बी, कोणता वाला, हा आणि हा घ्या, प्लस मेजरमेंट ऑफ अँगल एन इज इक्वल टू किती रे, बी चं मेजरमेंट किती आहे 60 प्लस एन चं मेजरमेंट किती आहे 30. सो 60 प्लस 30 किती झाले 90 डिग्री. चला, पहिली पेअर सापडली का. ओके, सेकंड, आता सेकंड पेअर शोधूया. ओके, चला. बघा इथेच दोन दिलेले आहेत पेअर तुम्हाला, सापडले का, डी आणि एफ. डी चं मेजरमेंट किती आहे 75 आणि एफ चं मेजरमेंट किती आहे 50. तर दोघांची सम केली तर किती मिळणार आहे, किती मिळणार आहे आपल्याला 90 डिग्री. मग लिहा इथे, आपण लिहूया. ओके, काय लिहूया, मेजरमेंट ऑफ अँगल डी प्लस मेजरमेंट ऑफ अँगल एफ इज इक्वल टू किती, डी चं मेजरमेंट किती आहे 75 डिग्री आणि एफ चं मेजरमेंट किती आहे 15 डिग्री. सो 75 आणि 50 किती झालं 90 डिग्री. ओके, चला आणखी एखादी पेअर शोधूया की ज्यांचं 90 डिग्री यायला पाहिजे मेजरमेंट. किती यायला पाहिजे 90 डिग्री यायला पाहिजे. बघा, हा 0 आणि हा 90 चालेल का, 0 आणि 90 चालेल का, चालेल. दोघांची सम किती आहे रे 90 डिग्री येते. आपण कॉम्प्लिमेंटरीच्या पेअर शोधतोय बरं, काय शोधतोय, कॉम्प्लिमेंटरी, पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल. सो कोणता येईल, मेजरमेंट ऑफ अँगल ई प्लस मेजरमेंट ऑफ अँगल वाय. ई चं मेजरमेंट किती आहे 0, वाय चं मेजरमेंट किती आहे 90. सो दोघांची सम किती आली 90 डिग्री. सो हे काय झाले कॉम्प्लिमेंटरी अँगल्स झाले. ओके, अजून कोणते आहेत का, उरलेत का, नाही. चला, 3 पेअर झालेत आणि आपल्याला 90 डिग्री वाले मिळाले. आता आपल्याला काय शोधायचंय, आता आपण शोधूया की पेअर ऑफ सप्लिमेंटरी अँगल. सो सप्लिमेंटरी अँगल मध्ये इकडे जरा लक्ष द्या, सप्लिमेंटरी अँगल मध्ये त्यांची सम किती यायला पाहिजे रे 180 डिग्री यायला पाहिजे. किती यायला पाहिजे 180 डिग्री. मग इथे बघा, हे दोन अँगल्स तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत, अँगल एन आणि अँगल जे. ओके, या दोघांची सम किती आहे रे 30 आणि 150.
सो 30 प्लस 150 किती झाले 180. झालं, पहिली पेअर सापडली आपल्याला. आता आपल्याला काय लिहायचंय, पेअर ऑफ सप्लिमेंटरी अँगल्स. ओके, पेअर ऑफ सप्लिमेंटरी अँगल्स. चला, पहिली पेअर इथेच आहे, मेजरमेंट ऑफ अँगल एन प्लस मेजरमेंट ऑफ अँगल जे. एन किती आहे 30, जे किती आहे 150, दोघांची सम किती झाले रे 180. ओके, चला सेकंड पेअर शोधूया. सेकंड पेअर मध्ये बघा, इथे दिलेलं आहे तुम्हाला मेजरमेंट ऑफ अँगल बी किती आहे 60, आणि इथे दिले मेजरमेंट ऑफ अँगल जी 120. सो 120 प्लस 60 किती झाले 180. ओके, लिहिता येईल मग आपल्याला. चला लिहूया मग. सेकंड, मेजरमेंट ऑफ मेजरमेंट ऑफ अँगल बी. बघा, हा बी आणि कोणाला घ्यायचंय जी ला, आणि मेजरमेंट ऑफ अँगल जी. बी किती दिलाय रे 60, आणि जी किती दिलाय 120. सो 60 प्लस 120 किती झाले 180 डिग्री. सो हे झाले पेअर ऑफ सप्लिमेंटरी, आणि हे झाले पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे त्यांची सम किती पाहिजे 90 डिग्री, आणि सप्लिमेंटरी म्हणजे सम किती पाहिजे 180 डिग्री. ओके, आय होप तुम्हाला हे कळलं असेल. टेक द स्क्रीनशॉट किंवा लिहून घ्या, व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहून घ्या. ओके, कळलं तुम्हाला. चला नेक्स्ट क्वेश्चन काय दिलाय. इन DXYZ, measurement of angle Y is 90 degree. What kind of pair do angle X and Z make? बघा, एक क्वाड्रिलॅटरल दिलाय तुम्हाला. ओके, काय दिलाय क्वाड्रिलॅटरल. सो आपण एक क्वाड्रिलॅटरल घेऊया. चला, काहीतरी दिलाय, वॉट एव्हर इट मे बी. ओके, चला याला नाव देऊया काय, DXYZ. ओके, DXYZ. सो अँगल Y किती दिलाय तुम्हाला. सो अँगल Y इज 90 डिग्री. तर काय म्हटलंय त्यांनी की अँगल X आणि अँगल Z. सो व्हॉट काइंड ऑफ अ पेअर डू अँगल X अँड अँगल Z मेक. ओके, सो हा जर 90 डिग्री असेल, Y 90 डिग्री असेल, तर Y जर 90 डिग्री असेल, तर त्यांनी काय विचारले की X आणि हा Y जो आहे, ओके, हा कोणत्या प्रकारचा अँगल असेल. आता इथे त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेलं नाहीये की हा अँगल, हा जो क्वाड्रिलॅटरल दिलाय आपल्याला, हा कोणत्या प्रकारचा आहे, म्हणजे हा रेक्टँगल आहे की स्क्वेअर आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की रेक्टँगल जरी घेतला आपण किंवा स्क्वेअर जरी घेतला, तरी एक गोष्ट लक्षात ठेवायची की रेक्टँगलचे सगळे अँगल्स किती डिग्रीचे असतात 90 डिग्रीचे असतात, आणि हा स्क्वेअर आहे, तो स्क्वेअरचे पण सगळे अँगल्स किती डिग्रीचे असतात 90 डिग्रीचेच असतात. ओके, सो हे सगळे जर 90 डिग्रीचे आले, तर अँगल एक्स किती येईल रे 90 डिग्री, आणि अँगल झेड किती येईल 90 डिग्री. ओके, ठीक आहे. मग हिअर अँगल एक्स, पहिले काय दिलंय आपल्याला अँगल वाय दिलाय. सो इथे घ्या अँगल y इज इक्वल टू 90 डिग्री. therefore angle x is equal to 90 degree and angle z is equal to पण काय 90 degree. therefore angle measurement of angle x plus measurement of angle z is equal to किती येईल रे 90 plus 90. सो 90 plus 90 किती झाले 180 डिग्री. म्हणजे काय रे, मेजरमेंट ऑफ अँगल एक्स प्लस मेजरमेंट ऑफ अँगल झेड किती आलं 180 डिग्री. आणि मग जर दोघांची सम 180 असेल, तर एक्स आणि अँगल एक्स अँड
अँगल झेड बी ए सप्लिमेंटरी अँगल्स, हे काय असतील, सप्लिमेंटरी अँगल्स असतील. ओके, कळलं तुम्हाला? ओके, इझी क्वेश्चन. पुढे, द डिफरन्स बिटवीन द मेजर्स ऑफ टू अँगल्स ऑफ कॉम्प्लिमेंटरी पेअर इज 40 डिग्री. ओके, द डिफरन्स बिटवीन, काय म्हटले, डिफरन्स, डिफरन्स म्हणजे सबट्रॅक्शन, बिटवीन द मेजर ऑफ टू अँगल्स, ओके, of a complementary pair is 40 degree. Find the measure of two angles. दोन्ही अँगलचे मेजरमेंट काढायचे. ओके, मग आपण असं कन्सिडर करूया, की फर्स्ट अँगल आपण कन्सिडर करूया की x डिग्री. लेट फर्स्ट अँगल बी x डिग्री. मग जर मला सांगा की एक अँगलचा सम जर 60 डिग्री असेल आणि दुसऱ्या अँगलचं तुम्हाला मेजरमेंट माहिती नाहीये आणि त्यांची सम जर 90 डिग्री असेल, तर हा अँगल किती येईल रे? 60 प्लस 30 इज इक्वल टू काय? 90 डिग्री. ओके, 90 डिग्री येणार आहे. ओके, पण इथे काय म्हटलंय की हे जे दोन अँगल्स आहेत, जो एक्स अँगल आहे किंवा आपण काढूया, इथे काय म्हटलंय त्यांनी, कॉम्प्लिमेंटरी पेअर म्हटलंय की नाही, सो आपण कॉम्प्लिमेंटरी अँगल काढूया. ठीक आहे, त्याच्यामधल्या आपल्याला माहिती नाही, तर एक अँगल तुम्ही एक्स मानला. ओके, तर दुसरा काय येणार आहे रे? दुसरा काय येणार आहे? एक्स मायनस 90. पण काय म्हटलं की त्यांच्यातला फरक, दोन अँगल्स मधला डिफरन्स किती आहे? 40 डिग्रीचा आहे. म्हणजे हा जर एक्स असेल तर हा एक्स प्लस 40 असेल. बरोबर आहे की नाही? म्हणजेच काय रे, परत एकदा बघूया की सपोज हा एक जो अँगल आहे हा किती आहे? 50 डिग्री. मग हा किती येईल रे? 15 आहे. ओके, हा टोटल किती आहे? 90 डिग्री. टोटल किती आहे? 90 डिग्री. आणि दोन अँगल्स मधले डिफरन्स किती आहे? 40 डिग्री. किती आहे डिफरन्स? 40 डिग्रीचा आहे. मग हा जर 50 डिग्री असेल, ठीक आहे, चला सॉल्व्ह करूया. चला, पहिला अँगल जर एक्स असेल तर दुसरा काय? एक्स प्लस. सेकंड अँगल बी एक्स प्लस 40. ओके, मग हे काय आहेत? कॉम्प्लिमेंटरी पेअर आहे, देअरफॉर एक्स, हा अँगल एक्स प्लस हा एक्स प्लस 40 यांची सम किती येणार आहे रे? 90 डिग्री. सो हा 1x आणि हा 1x किती झाला? 2x. आणि हा प्लस 40 इज इक्वल टू 90 डिग्री. ओके, इथे आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची. हा प्लस 40 इकडे जाऊन काय होईल? मायनस 40. किंवा तुम्ही दुसऱ्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतात. प्लस 40 चं ऑपोजिट ऑपरेशन काय येणार आहे रे? तर ऑपोजिट ऑपरेशन आहे मायनस 40. इथे पण करावं लागेल मायनस 40. सो प्लस 40 मायनस 40 विल गेट कॅन्सल. इथे काय राहिलं? 2x इज इक्वल टू 90 डिग्री. हा 2 इकडे कसा आहे? मल्टिप्लाय. इकडे येताना काय होईल? डिवाइड. किंवा त्याची अपोजिट ऍक्शन काय होईल? डिवायडेड बाय 2. 90 ची अपोजिट ऍक्शन काय? डिवायडेड बाय 2. ओके, काय येईल? डिवायडेड बाय 2. सॉरी, 90 मायनस 40 किती यायला पाहिजे होतं? 90 मधनं 40 गेलं, किती उरले? 50. ओके, किती उरले? 50. इथे काय यायला पाहिजे होतं? 50. 50 upon 2. So 2 will get cancel. So x is equal to किती आलं? 45 डिग्री. ओके, चला नेक्स्ट. PTNM is a rectangle. Write the names of pairs of supplementary angles. बघा, P T N M हा काय? रेक्टँगल आहे. तर याच्या सप्लिमेंटरी अँगल्सची काय न्यायचे? नाव लिहायचे. आता बघा, सप्लिमेंटरी हा रेक्टँगल आहे, म्हणजे अँगल P 90 डिग्रीचा आहे, अँगल M 90 डिग्रीचा आहे, अँगल N पण 90 डिग्रीचा आहे आणि अँगल T सुद्धा काय?
90 डिग्रीचा आहे. सगळे अँगल्स काय आहेत 90 डिग्रीचे. ओके, बघा पी आणि एम ची पण सम 180 येणार आहे. सो लिहा पहिली पेअर अँगल अँगल पी लिहायचा आहे आपल्याला. मग पी कसा लिहिणार? याच्या आजूबाजूचा कोणताही वर्टेक्स घ्या. सो टी पासून स्टार्ट करा किंवा सिम्पली लिहा अँगल पी अँड अँगल एम. या दोघांची सम किती येणार आहे रे? 180. हा 90 आणि हा 90 किती झाला? 180. तसंच आपण हा अँगल आणि हा अँगल पण घेऊ शकतो. सो सेकंड पेअर काय येणार आहे? अँगल एम अँड अँगल एन, कारण हा पण 90 आहे, हा सुद्धा 90 आहे. सो 90 प्लस 90 किती झाले? 180. तसंच तुम्ही हा अँगल आणि हा अँगल सुद्धा घेऊ शकतात. हा पण 90 डिग्रीचा आहे. सो तिसरी पेअर तुम्हाला काय मिळणार आहे? अँगल एन अँड अँगल टी. ओके, चला चौथी पेअर घ्या या दोघांची. ओके, सो काय लिहिता येईल? अँगल पी अँड अँगल टी. तसंच हे दोन अँगल सुद्धा तुम्ही घेऊ शकतात, पी आणि एन. सो फिफ्थ पेअर काय येणार आहे? अँगल पी अँड अँगल एन. आणि शेवटची पेअर काय लिहिणार तुम्ही या पद्धतीने? दॅट इज नथिंग बट द अँगल एम अँड अँगल टी. ओके, या सगळ्या पेअर आहेत. या सगळ्यांची सम किती येते रे? 180 डिग्री. आणि म्हणून हे सगळे काय आहेत? सप्लिमेंटरी अँगल्सच्या पेअर्स आहेत. पेअर्स ऑफ सप्लिमेंटरी अँगल्स. ओके, चला नेक्स्ट. इफ मेजरमेंट ऑफ अँगल ए इज इक्वल टू 70 डिग्री, what is the measure of supplement of the complement of angle A? ओके, चला काय म्हटलंय? इफ मेजरमेंट ऑफ अँगल ए, अँगल ए च काय काय दिलंय ते लिहा. मेजरमेंट ऑफ अँगल ए इज इक्वल टू किती? 70 डिग्री. सो काय म्हटलंय? व्हॉट इज द मेजर ऑफ सप्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट ऑफ अँगल ए? पहिले काय काढावं लागेल तुम्हाला? कॉम्प्लिमेंट काढावं लागेल. या कॉम्प्लिमेंटचा काय विचारलंय त्यांनी? सप्लिमेंट विचारलंय. ओके, सो लिहूया कॉम्प्लिमेंट. लेट कॉम्प्लिमेंट ऑफ अँगल ए बी एक्स डिग्री. ओके, मग काय लिहिता येईल की मेजरमेंट ऑफ अँगल ए प्लस एक्स डिग्री इज इक्वल टू किती? 90 डिग्री. कारण कॉम्प्लिमेंटरी अँगलची सम किती असते? 90 डिग्री. सो ए माहिती आहे तुम्हाला, ए किती आहे? 70 डिग्री. हा इथे एक्स डिग्री इज इक्वल टू 90 डिग्री. हा 70 इकडे प्लस, इकडे येताना काय होईल? मायनस. सो 90 मायनस 70. आणि 90 मधनं 70 गेले, किती उरले? 20 डिग्री. ओके, सो हा काय निघाला तुमचा? कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ अँगल ए. ओके, सो 20 डिग्री हा काय झाला? कॉम्प्लिमेंटरी. आता या कॉम्प्लिमेंटरीचा तुम्हाला काय विचारलंय? सप्लिमेंटरी. ओके, सो इथे लिहूया सप्लिमेंटरी अँगल ऑफ 20 डिग्री बी वाय. ओके, त्याला वाय म्हणूया. ओके, मग सप्लिमेंटरी अँगल हा वाय आणि कोणाचा काढायचा आहे? 20 चा. तर यांची सम किती असेल रे? 180 डिग्री. का? कारण हे सप्लिमेंटरी अँगल. हा प्लस 20 इकडे येऊन काय होईल? मायनस 20. सो इथे काय राहील? फक्त वाय. इथे काय? 180 मायनस 20. 180 मायनस 20 किती होईल? 160 डिग्री. ओके, कळालं? सो इतकं इझी हे आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला हे सॉल्व्ह करायचं होतं. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढा किंवा लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करून लिहून घ्यायचे. ओके, चला. सो नेक्स्ट क्वेश्चन काय? अँगल ए अँड अँगल बी आर सप्लिमेंटरी अँगल. सप्लिमेंटरी म्हणजे यांची सम किती असेल रे? 180 डिग्री. अँगल बी दिलाय तुम्हाला एक्स प्लस 20 आणि अँगल ए ची व्हॅल्यू काढायला लावलेली. ओके, सो कशा पद्धतीने सॉल्व्ह करणार आहे? सो लिहिणार मेजरमेंट ऑफ अँगल ए प्लस मेजरमेंट ऑफ अँगल बी इज इक्वल टू किती? 180 डिग्री. ओके, आपल्याला कोणाची व्हॅल्यू काढायची? ए ची. सो याला राहू द्या ऍज इट इज. प्लस बी ची व्हॅल्यू काय दिलेली आहे तुम्हाला बघा? एक्स प्लस 20. काय दिलंय? एक्स प्लस 20. सो ही काय होईल इथे? 180
डिग्री. हा +20 इकडे येताना काय होईल -20. तर इथे काय राहिलं मेजरमेंट ऑफ अँगल ए प्लस एक्स. बघा इथे काय राहिलं मेजरमेंट ऑफ अँगल ए प्लस एक्स. हा +20 इकडे येऊन काय झालं रे हा इकडे येऊन झालं -20. therefore इथे काय राहिलं फक्त मेजरमेंट ऑफ अँगल ए प्लस एक्स इज इक्वल टू किती 160 डिग्री. 180 मधनं 20 गेला 160. आपल्याला ए ची व्हॅल्यू विचारली. ओके सो या एक्स चं काही काम आहे का इकडे प्लस आहे इकडे जाताना काय होईल मायनस. सो therefore मेजरमेंट ऑफ अँगल ए इज इक्वल टू किती 160 minus x. Okay, so this is the value of measurement of angle A. So measurement of angle A किती झालं 160 minus x डिग्री. ओके आय होप तुम्हाला कळलं असेल. ठीक आहे चला. सो इन दिस वे वी हॅव फिनिश्ड अवर प्रॅक्टिस सेट 17. आय होप तुम्हाला कळलं असेल. जर काही कळलं नसेल तर मला विचारा. ओके आपण ते सॉल्व करूया. ओके मी तुम्हाला पुन्हा एकदा समजावून सांगेल. आय होप तुम्हाला हा लेक्चर आवडला असेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल. काही अडचणी असतील तर मला कळवा. थँक्यू. हॅव अ ग्रेट डे.